वळूया पुढच्या घडामोडीकडे। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजेंद्र दाते यांचं 13 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दाते यांचं उपोषण आहे। वेळ देऊनही विखे पाटील उपोषणस्थळी आले नसल्याचा आरोप करण्यात येतोय। विखे पाटील यांनी उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत। त्यांनी स्वतः निरोप दिला होता। 2-3 वेळा फोन आलेत। योगेश शेळकेंच्या फोनवर फोन आला, त्याच्यानंतर स्वतः दाते पाटलांच्या फोनवर सुद्धा फोन आला। त्यांनी सांगितलं आम्ही येतोय तुमच्या उपोषणाला भेट द्यायला म्हणून, आंदोलनाचा काहीतरी निर्णय करू। आणि ते इथे येत आहेत। सांगितलं अमुक ठिकाणी ढमुक ठिकाणी 10 मिनिटात येतो, 15 मिनिटात येतो। आणि आता आम्हाला इथूनच माहित पडलं, ज्यावेळेस तुमचे कॅमेरे गुंडाळले जायला लागले त्यावेळेस आम्हाला कळलं की ते येत नाही। मग हा माणूस 12 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करतायत आणि जर यंदा असं मरताना सोडून ते यांच्या आंदोलनाला पहिले निरोप देऊन आणि नंतर पाठ फिरवून जात असतील तर आम्ही अशा मंत्र्यांचा, बेजबाबदार मंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो।